नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं भगीरथ IAS अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. जी तुमची 2 फेब्रुवारीची परीक्षा होती, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 ती पार पडली. पेपर तुलनेने इझी होता. गेल्या काही वर्षातील म्हणजे 21 पासूनचा सर्वात इझी पेपर आपण म्हटलं तर चालेल. वन लाइनर फॉर्म मध्ये खूप जास्त प्रश्न होते, सोबत जोड्या जुळवाचे प्रश्न होते. सो त्यामुळे पेपर हा सोप्या कॅटेगरीमध्ये येतो. एक फक्त चालू घडामोडीच असा सेगमेंट होता की जो सेगमेंट मध्ये तुम्हाला काय दिसतंय, अवघड प्रश्न आलेले दिसतात. आता एक लक्षात घ्यायचं, आता हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात, दोन प्रकारचे व्ह्यूअर आहेत. एक ज्यांना 50 पेक्षा कमी मार्क्स आले, एक 50 पेक्षा जास्त आलेत. आपण सुरुवातीला काही गोष्टीवर चर्चा करू आणि नंतर मग मी तुम्हाला ध्येयपूर्ती आणि आरंभ बॅच विषयी सांगणार आहे. तर सुरुवात पहिले बघा, काही गोष्टींवर चर्चा करू या परीक्षेबद्दल. ठीक आहे. तर हा जो पेपर होता या वर्षीचा, हा तुम्हाला तुलनेनं जे आहे हा सोपा पेपर दिसतोय. का सोपा म्हणायचं तर लक्षात घ्यायचं, कारण की इथे चालू घडामोडी आणि सायन्सचा थोडा पोर्शन वगळता तुम्हाला जास्तीत जास्त जो आहे, ठीक आहे, जास्तीत जास्त पोर्शन हा तुम्हाला सोप्या कॅटेगरीमध्ये दिसतोय. जशी इतिहासची PYQ असते, भूगोल सोपी होता, राज्य व्यवस्थेचा पोर्शन सोपी होता. सो असे पोर्शन आहे. तुलनेनं सायन्स पण सोपं होतं. आता बऱ्याच लोकांना ना चालू घडामोडीबद्दल बरेचसे संग्रह माहिती की सर करंट अफेअर खूप कठीण आले, मग वाचावे की नाही वाचावं. मला एक सांगा की दरवेळेस आयोग काय करतंय, एकेका विषयाला कठीण बनवते. गेल्या 3 वर्षात सायन्स खूप कठीण होतं. मग तुम्ही तुमचे पुस्तकं बदलवले का, जुने पुस्तकं फेकून दिलेत का, किंवा तुम्ही त्या विषयाला अभ्यास करणं सोडून दिला का? नाही ना. तुम्हाला माहिती आहे एखादा विषय असा असतो की जो आयोगाला कठीण बनवायचा असतो. सो यावेळी समजून घ्यायचं की चालू घडामोडीचं बद्दल सध्या ते होतंय. सो त्यामुळे मेन्सला तर सेमच चालू घडामोडी आहे ना. आता तुम्ही जे चालू घडामोडी शिकले ते वाया थोडी ना जाणार आहे. बघा बरं, मला सांगा, या वर्षात तुम्हाला किती परीक्षा द्यायच्या आहेत? जर तुम्ही ही प्रिलिम क्वालिफाय झाले तर तुम्हाला मेन्स द्यायची आहे 2024 ची. त्यानंतर आता कंबाईन ग्रुप सी ची प्रिलिम्स आहे 2024 ची. त्यानंतर याच वर्षी ग्रुप बी ची जी आहे, ठीक आहे, ग्रुप सी ची मेन्स असेल 2024 ची. त्यानंतर तुम्हाला जी आहे ग्रुप बी ची प्रिलिम्स असणार आहे याच वर्षी, आणि ग्रुप सी ची प्रिलिम्स असणार आहे 2025 ची, सॉरी 25 ची. मग इतके जर झाले असतील, ठीक आहे, तर या 5 परीक्षांमध्ये तुम्हाला प्रिलिम्स तेच प्रश्न येणार आहेत. सो वाया गेलेला नाहीये. हा, थोडासा अप्रोच बदलावा लागेल आणि त्या अप्रोचने अभ्यास करावा लागेल, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आता कट ऑफ किती असेल सर, तर एक लक्षात घ्यायचं, अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचा वाढलेला अभ्यास आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे की आयोगाचा ट्रेंड यानुसार आपण प्रिडिक्ट करू शकत नाही किती कट ऑफ आहे. कट ऑफ प्रिडिक्ट करणं हे मूर्खपणाचं ठरेल. पण मग सर एक बाउंड्री तर आपण सजेस्ट करू शकता ना, की जेणेकरून आम्ही अभ्यासाला मोकळे होऊ, प्रिलिम्स की मेन्स. तर बघा, मला असं वाटतंय सध्या ना 480 एवढ्या जागा आहेत सध्या. पण आयोगाचा इतिहास आहे, दरवेळेस मेन्सला काहीतरी जागा वाढल्यात असं आपण कन्सिडर करू. 100 जरी जागा वाढतात किंवा 120 जरी वाढते आहेत, तरी 600 जागा शेवटपर्यंत बनतील. 600 जागा, आणि 600 जागा जर बनल्या तर आयोग मोस्टली 16च्या रेशो मध्ये घेत असतं, पण मिनिमम 12च्या रेशो मध्ये घेतोय. आपण समजू 12च घेतले. कळालं का तुम्हाला? सो अशा प्रकारे तर तुम्हाला 7200 विद्यार्थी हे मेन्सला क्वालिफाय होताना दिसतील. आणि जे आता चर्चा आहेत की सर खूप जास्त मार्क्स आहेत, 85 मार्क्स आहेत, 90 मार्क्स आहेत, तर एक लक्षात घ्यायचं, जर इतके मार्क्स जर मुलांना खरंच यायला लागले ना, ओके, तर कट ऑफ खूप हाय जातील. तर त्याच्यामुळे खरंच रियालिटीवर किती मार्क्स असतात हे कोणीही सांगत नाही. आलं का लक्षात? सो म्हणून एक लक्षात घ्यायचं की जर मी ओपन बद्दल एकदा फक्त असं सांगू इच्छितो की जर तुम्हाला तुमचे मार्क्स जर 53 प्लस असतील, ठीक आहे, गर्ल्स आणि बॉईज समजा तुम्ही 55 प्लस असाल, हे असं, किंवा गर्ल्स कॅटेगरी 50 प्लस असाल आणि बॉईज हे 51 प्लस असतील, प्लस मायनस, ठीक आहे, प्लस मायनस या ठिकाणी 2 असं मी सांगतोय, सजेस्ट करतोय. तुमच्याप्रमाणे मी पण परीक्षा दिली, मी तो म्हणजे विद्यार्थी जर असतो मी या मेंटॅलिटीने अभ्यास केला असता. सो असं आहे. मग सर नेमकं काय करायचं, आम्ही बॉर्डरवर आहोत, मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस एक अप्रोच असतो जो सर्वात बेस्ट असतो. काय माहितीये का? तो असतो ज्याला म्हणतात मेन्स कम प्रीचा अभ्यास करणे. कारण की या दोन परीक्षांचं वैशिष्ट्य असं आहे की प्री आणि मेन्स हे टॉपिक ओव्हरलॅपिंग आहेत. फक्त काहीच मुद्दे असे आहेत जे फक्त मेन्सला आहेत, जसं RT RTH चे कायदे आहेत,
ठीक आहे. आयसीटी नावाचा मुद्दा आहे, इंग्लिश मराठी आहेत, हे जर वगळले, हे जर समजा तुम्ही जर बाजूला ठेवलेत तर बाकी सर्व विषय तुम्हाला समान दिसतात. मग अशा वेळेस आपण समान अभ्यास करू शकतो ना. आलंय का लक्षात तुमच्या? जे ग्रुप सी चे कामी पडेल, जे नोव्हेंबरची वगैरे तयारी करत असतील म्हणजे 25ची, त्यांच्याही कामी पडेल. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की तुम्हाला समान किमान समान कार्यक्रमावर वर्क करायचं आहे, असा अभ्यास होऊ शकतो. हा, जर तुम्हाला वाटतं काठावर आहे तर तुम्ही असा अभ्यास करा की जो प्रिलिम्स आणि मेन्सला सोबत सोबत असेल. कळालं का तुम्हाला? सो या पद्धतीने तुम्ही चालू शकता. ओके, पण मला असं वाटतं इतके स्कोर असणाऱ्या लोकांनी मेन्स करायला काही हरकत नाही. मी परत एकदा सांगतोय, मी तुम्हाला कट ऑफ सांगत नाही, माझ्या नावाने ओरडायचं नाही की सर तुम्ही कट ऑफ सांगितलं. मी फक्त तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही विचार करत असाल मेन्स करायचा तर या लोकांनी शुअर शॉट अभ्यास करायचा. एवढाच येईल हे सांगता येते. आला 60 येऊ शकेल, आला तर 48 येऊ शकेल. क्लिअर? पण मला असं वाटतं ज्यांच्याकडे इतकं पाठबळ आहे, इतकं संख्याबळ, त्यांनी सरकार स्थापनेचा दावा करायला काही हरकत नाही असं मला वाटतंय. सरकार स्थापन होईल नाही होईल ते नंतरच्या कंडिशन्स ठरवतील. आलं की लक्षात? सो या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करू शकता. म्हणून जे बाउंड्रीवर आहेत अशा लोकांनी अशा पद्धतीने अभ्यास करू शकता. ठीक आहे सर, आमचा स्कोर आता यापेक्षा जास्त येतोय असं समजून घेऊ की तुमचा 55 प्लस स्कोर येतोच असं असेल किंवा मी जे सांगितलं असेल. मग अशा वेळेस काय करायचं? तर दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्यांनी असे स्कोर जे आहेत पार केले आहेत. एक आहेत की ज्यांना ऑलरेडी मेन्सचा अनुभव आहे, असे विद्यार्थी तुम्हाला दिसतील जे अनुभवी कार्यकर्ते आहेत. आणि दुसरे कार्यकर्ते असे आहेत की जे सध्या नवीन आहेत, ज्यांची पहिलीच मेन्स आहे. ओके, मग अशा वेळी आम्ही काय करायचं सर? तर एक महत्वाचा मुद्दा आहे. अशा वेळेस तुमच्याकडे दोन असतात. अनुभवी लोकांना एक सजेशन असेल, तुमच्या मागच्या मुख्य का फेल झालात याचे कारण शोधा, कोणत्या विषयात कमी पडलो याची कारण शोधा. आणि नवीन मुलांना सांगेल की परत शून्यपासून तयारी करण्याच्या अप्रोचने तुम्ही उतरू शकता. कळालं का? असे दोन असतील. म्हणून तुम्हाला इथे अनुभवी लोकांना तुमचे जे लॅकुना आहेत, जे तुमचे ड्रॉबॅक्स आहेत, या ड्रॉबॅक्सवर तुम्हाला वर्क करायचं आहे. आणि नवीन लोकांना सगळ्या गोष्टी नवीन शिकायच्या आहेत. ओके, आलं की लक्षात? आणि असं काही नसतं की अनुभवी आहेत तर जास्त चान्सेस आहे, असं काही नसतं. एक इंग्लिश मध्ये फ्रेज आहे जी काय म्हणते, जो न्यू ब्रूमफील्ड स्वाइप्स क्लीन, जो नवीन झाडू असतो ना तो खूप जास्त क्लिनिंग रेट खूप चांगला असतो असं त्याचं म्हणतात. म्हणून ना इथे तुमचे चान्सेस खूप जास्त असतील. कळाल का? अशा प्रकारे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय आहे की आता हा जो पेपर 1 आहे तुमचा, पेपर 1 आणि पेपर 2, तर या दोन बद्दल सांगायचं जर झालं तर पेपर 1 हा तुमचा लँग्वेजचा पेपर आहे, लँग्वेज अँड ग्रामरचा. आणि दुसरा जो आहे तो जीएस चा पेपर आहे. आणि परत सांगतोय, या जीएस मध्ये सायन्स टेक सारखा कठीण पोर्शन, त्यानंतर रिझनिंग मॅथचं वाढलेलं वेटेज, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव झाला आहे. सो त्यामुळे याच्यात स्कोर करणं तितकंसं कठीण बनलं आहे. सो तुम्हाला दोन्ही पेपरवर चांगलं वर्क करावं लागेल. आणि माझं एक सजेशन तुम्हाला असेल की तुम्ही या पेपरवर चांगलं बढिया वर्क करा. म्हणजे दुसरं करू नका असं नाही, पण इथे खूप चांगलं वर्क करा. 80+ जाण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. मी तर सांगेल 85+ जाण्याचा प्रयत्न करा. मग सर अशा वेळेस तुम्ही काय सजेस्ट करू शकाल? तर एक लक्षात घ्यायचं, या परीक्षेनंतर मी सरांशी चर्चा केली आणि संपूर्ण टीम सोबत जी आहे चर्चा केली आम्ही. तर आम्हाला असं जाणवलं की दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत. जे जुने विद्यार्थी आहेत बघा, जे अनुभवी विद्यार्थी आहेत, यांना कोणत्या गोष्टी नव्यानं शिकायची गरज नाहीये. आणि एक नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना प्रत्येक गोष्ट नव्यानं शिकण्याची गरज आहे. मग अशासाठी आपण दोघांसाठी एक स्कीम राबवू शकत नाही. आलं का लक्षात? तर आपल्याला काय करावं लागेल, अनुभवी मुलांना जे त्यांचे ड्रॉबॅक्स आहेत या ड्रॉबॅक्सवर वर्क करण्यासाठी आणि नवीन मुलांना टोटल गाईड करण्यासाठी, ओके, असे दोन प्रोग्राम घेऊन यावे लागतील. मग आपण या दृष्टीने काय केलंय, या दृष्टीने दोन बॅचेस घेऊन आलोय. बॅचेस म्हणजे पैसा कमावणे या दृष्टीने घेऊन आलो नाहीये. तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये खूप साऱ्या महागड्या मेंटरशिप बॅचेस आहेत. मात्र असं नाही, अनुभवी मुलांसाठी आपण जी मेंटरशिप बॅच घेऊन आलोय ती 99 रुपये. हे 99 रुपये बॅचची फी नाही, ही फक्त प्लॅटफॉर्म फी आहे फक्त. याच्याबद्दल डिटेल सांगतोच. आणि हे नवीन मुलांसाठी जिथे पुण्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका कोर्सची फीज 5-5 हजार आहे, तिथे संपूर्ण शिकवणी कार्यक्रम आपण 3999 मध्ये आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. ओके, अशा प्रकारे. सो असे दोन प्रोग्राम तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहे. पहिला प्रोग्राम आहे ज्याचं नाव आहे तो म्हणजे ठीक आहे, पहिल्या प्रोग्रामचं नाव आहे आरंभ.
आता एक लक्षात ठेवायचं, आरंभ ही बॅच अशा मुलांसाठी आहे, मी नवीन मुलांना ही बॅच सजेस्ट करणार नाही. मी सजेस्ट करेल जुन्या विद्यार्थ्यांना जे ऑलरेडी मेन्सचा अनुभव आहे आणि ज्यांची काही मार्क्स नाही, मागच्या वर्षी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मेन्स दिली, काही मार्क्स नाही राहिली आहे, सो त्यांच्यासाठी ही 1-to-1 मेंटॉरशिप बॅच आहे जी आहे आरंभ. आता पहिल्यांदाच आहे म्हणून 1.0. आता एक लक्षात ठेवायचं, ऑब्वियस आहे कशासाठी, संयुक्त गट ब परीक्षेसाठी असेल आणि 10 फेब्रुवारी पासून ही काय होईल, चालू होईल. याची टॅगलाईन आहे की ध्येय तुमचे, दिशा आणि मार्गदर्शन आमचं. ठीक आहे, सो या पद्धतीचं. आणि तुमच्याकडून 90 दिवस आम्ही दर दिवसाला तुमचा शेड्यूल बनवून देईल. तो कशा प्रकारे काय हे आपण डिस्कस करूच. आणि 90 दिवसात तुमचा सिलेबस तुमच्या काय असेल, तुमच्याकडून करून घेण्याची एक म्हण आहे मराठीमध्ये, छातीवर नाचून करून घेण्याची जबाबदारी आमची असेल. कळलं का? सो अशा पद्धतीने आपण हा प्रोग्राम घेऊन आलोय. आता याचे वैशिष्ट्य काय असतील, तर सर्वात पहिले हे जे 80 दिवस आहेत तुमच्याकडे, ठीक आहे, हे जे 90 दिवस आहे, या 90 दिवसामध्ये आम्ही तुमच्याकडून काय काय करून घेणार आहे. सर्वात पहिले मुख्य परीक्षेसाठी 90 दिवसात तुमचा सिलेबस कंप्लीट करून घेतला जाईल. तुम्हाला प्रत्येक दिवसाचं आणि दिवसातील प्रत्येक तासाचं नियोजन करून दिलं जाईल की बाबा आता सोमवार आहे, 10 तारीख आहे, तर तुम्हाला आज 1 वाजता काय वाचायचंय, 2 वाजता काय वाचायचं आहे आणि वेटेज वाईज काय वाचायचं आहे. नाही तर असं होतं आपलं की ज्याला जास्त वेटेज आहे ते विषय आपण मागे ठेवतो आणि ज्याला कमी वेटेज आहे ते एक्सपॅन्ड करतो. सो असं नको व्हायला म्हणून चेक अँड बॅलन्स द्वारे आपण हे करतोय, बॅलन्सिंग करण्याचं आहे. त्यानंतर तुम्ही जो दिवसभर अभ्यास केला तर त्या दिवसभराचे जे टार्गेट तुम्हाला दिले जातात त्यावर दररोज तुमची 50 मार्कची टेस्ट होणार आहे. त्याचं स्पष्टीकरण आम्ही तुम्हाला देणार आहोत. म्हणजे तुम्ही टॉपिक वाचले की नाही हे आम्हाला कळेल. आणि जो मुलगा आठवडाभर परफॉर्म करणार नाही त्याला त्या बॅच मधून रिमूव्ह करून गेलं जाईल. कारण की आम्हाला गर्दी नको आहे, आम्हाला दर्दी लोक हवे आहेत. कळालं का? सो त्याच दृष्टीनं. आणि सोबतच या बॅच मध्ये स्टेट मधले जे टॉपर आहेत वेगवेगळ्या एक्झाम मध्ये, सो ते तुम्हाला गाईड करायला त्यांच्या स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतील. सो त्यांच्याही आपण अनुभवाचा फायदा घेऊ. ओके, झाले. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे जे सगळे तुमचे काय असतील मार्गदर्शक असतील, इन्क्लुडिंग रंजन सर, ठीक आहे, मी असेल, बाकीच्या सर्व ज्या फॅकल्टी असतील ह्या तुमच्या वेळोवेळी डाऊट क्लिअरिंग सेशन घेतील आणि तुम्हाला कॉल करून किंवा ऑफिसमध्ये येऊन प्रत्यक्षरित्या पुण्याला केसरीवाड्याच्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही प्रत्यक्ष आमच्यासोबत संवाद साधू शकता. तुमचं ते डाऊट क्लिअरिंग सेशन पण आपण करूया. आता सर्वात महत्त्वाचं आहे की स्वतःच्या अभ्यासाच्या मूल्यांकनासाठी एक तुम्हाला सेल्फ अनालिसिस शीट दिल्या जाईल, इव्हॅल्युएशन शीट दिल्या जाईल. या शीट मध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या संदर्भात डेली अपडेट तुम्हाला द्यावे लागतील. आता ते कशा प्रकारे असेल एक नमुना म्हणून दाखवतो मी की बघा आता अशा प्रकारची असेल, तुम्हाला शीट दिल्या जाईल. समजा आपण 10 फेब पासून करतोय तर फेब्रुवारी महिना आणि इथे रविवार, सोमवार, मंगळवार तुम्हाला एकही दिवस काय नसेल, सुट्टीचा दिवस नसेल. लक्षात ठेवा. तुम्ही हा विचार करूच नका की संडे नाही, संडे आता तुमच्यासाठी फंडे राहिला नाही. त्यानंतर तुम्हाला दिनांक दिला जाईल. समजा सोमवार आहे 10 फेब, तुम्हाला एक विषय दिला जाईल की यस मराठी इंग्लिश तर असं दिल्या जाईल आणि यामध्ये काय वाचायचं आहे, ओकॅबचे कोणते शब्द करायचे, किती करायचे हे. त्यानंतर भूगोल आहे तर भूगोलामध्ये तुमचं कंप्लीट होत आहे का, तुम्ही टार्गेट कंप्लीट केले का, हो किंवा नाही, येस ऑर नो. किती प्रश्न सोडवले 50 पैकी, तुम्हाला गुण किती मिळाले, अभ्यासाचे खरंच तास किती झाले. नाही तर सकाळी 8 वाजता जायचं, रात्री 10 ला बाहेर पडायचं आणि अभ्यासाचे तास 6. सो असं होतं. आणि इथं तुमचं समस्या का, काय प्रॉब्लेम झाले, आज आज तुम्हाला कोणते प्रॉब्लेम जाणवले आणि याच्यावर मग आम्ही तुम्हाला अभिप्राय टिप्पणी देऊ. अशा प्रकारची ही बॅच तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि एक लक्षात घ्यायचं, ही बॅच नाही, हा तुमचा फक्त प्रोग्राम आहे जिथे आपण मूल्य पण नाही ठेवलाय. ओके, सो 99 रुपये फक्त प्लॅटफॉर्म फी ठेवली आहे. ओके, त्यानंतर दररोज तुमच्याकडून टॉपिक वाईज PYQ कम्प्लीट करून घेतले जातील. आणि मी परत एकदा सांगेल की अनुभवी मुलांनीच या बॅचला काय करा, पार्टिसिपेट करा, जेणेकरून तुम्हाला डेली बेसिसवर अभ्यास करून ते करता येईल. त्यानंतर शेवटच्या प्रत्येक विषयाच्या शेवटी तुम्हाला 100 गुणांची कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट दिली जाईल. ओके, आणि ही टेस्ट अशा प्रकारची असेल की सर्व सिलेबसवर आधारित असेल, म्हणजे तुम्ही खरंच अभ्यास केला की नाही हे आम्ही चेक करू. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की ऑफिसमध्ये येऊन तुम्ही प्रत्यक्ष संवाद साधू शकता. वेळोवेळी अधिकारी टेस्ट जे स्टेट टॉपर्स आहेत ते येतील आणि तुमच्या PYQ व्यतिरिक्त 5000 प्रश्नांचा भाषा विषयासहित असा तुमच्याकडून संयुक्त सराव आपण करून घेऊ. सो असं हे जे असेल हा एक प्रोग्राम असेल जो कोणासाठी असेल, जो अशा मुलांसाठी असेल की ज्यांना अनुभव आहे आतापर्यंत परीक्षेचा आणि थोड्या मार्क्सनं तुमची परीक्षा राहिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी तो प्रोग्राम आहे. ठीक आहे, हे झालं यांच्याबद्दल. सर मग नवीन विद्यार्थ्यांच्या संदर्भात काय की जे आता पहिल्यांदा अपियर होतील
किंवा त्यांनी आतापर्यंत परीक्षेला अपियर झाले पण तितकी सिरियसनेस नव्हती, त्यामुळे तो अटेम्प्ट तेवढा सिरियसली दिला नव्हता, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक बॅच घेऊन आलो आहे. ज्या बॅचचं नाव काय आहे? ज्या बॅचचं नाव आहे त्या ठिकाणी ध्येयपूर्ती 1.0. यामध्ये आपण काय करतोय, जो 24 ची मुख्य परीक्षा आहे यासाठी तुम्हाला 80 दिवस 10 फेब्रुवारी ते 10 मे म्हणजे 1 जूनला तुमची परीक्षा आयोगाने टेंटेटिव्ह सांगितली होती. सो 80 दिवसात तुमचा सिलेबस कंप्लीट करून घेतोय आणि शेवटच्या 10 दिवसामध्ये तुमच्यासाठी फुल डे रिव्हिजनसाठी आपण रिझर्व ठेवला आहे. यामध्ये तुम्हाला डेली लेक्चर्स होतील. सकाळी 8 ते 10 तुमचे भाषा विषय होतील आणि सकाळी 10:30 ते 12:30 सामान्य अध्ययन असेल, म्हणजे 8 पासून 12:30 पर्यंत शिकवणी होईल. ओके. आणि नंतर तुम्हाला दिवसाचे नियोजन दिले जाईल, कारण की या बॅच सोबत आपण तुमच्यासाठी पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम या बॅच मध्ये इन्क्लूड आहे, जो तुम्हाला या टार्गेटवर आधारित असेल. क्लिअर? आता डेली टॉपिक वाईज टेस्ट होतील तुमच्या. फ्री 1-to-1 मेंटरशिप तुम्हाला दिली जाणार आहे तुमच्या त्याच्यावर. ठीक आहे. त्यानंतर डेली PYQ चा सराव होईल. तुम्हाला इव्हॅल्युएशन शीट दिला जाईल. 90 दिवसात तुमची शिकवणी कंप्लीट करण्याची आणि प्लस मेंटरशिप करण्याचा हा प्रोग्राम आहे. हा विद्यार्थ्यांसाठी असेल. अशाही विद्यार्थ्यांसाठी असेल की ज्यांनी आतापर्यंत मेनचा सिलेबस कंप्लीट केला नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या भगीरथ IAS अकॅडमीच्या नोट्स आहेत, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, भूगोल, RTS, विज्ञान तंत्रज्ञान, इतिहास, पर्यावरण, इंग्लिश, मराठी, ह्या तुम्हाला या बॅच सोबत दिल्या जाईल. म्हणजे तुम्हाला एक टॉपिक वाईज आणि मेन्स ओरिएंटेड नोट दिल्या जाईल, त्याच्या बाहेर विचारल्या जाणार नाही अशा प्रकारच्या नोट्स तुमच्यासाठी तयार केल्या आहेत. म्हणजे वेगळं मटेरियल पण खूप सारं वाचण्याची गरज नाही आहे. ही बॅच आता वैशिष्ट्य अशी आहे की संयुक्त मेन्स 2024 साठी असेल. दररोज 8 ते 10 पहिलं लेक्चर असेल जे लँग्वेजचं असेल, ज्याला तुम्हाला 200 मार्क्ससाठी असतात. 100 प्रश्नांचा एक पेपर असतो जो 200 गुणांसाठी असतो. 50चं इंग्लिश, 50चं मराठी. 10:30 ते 12:30 हा GS असेल, इथे पण 200 मार्क्सचा पेपर असतो. हा 100 क्वेश्चन असतात आणि 200 गुणांचा असतो. ठीक आहे. त्यानंतर हे लेक्चर लाईव्ह असेल. आता ज्या मुलं लाईव्ह करू शकतात ते आता गृहिणी आहेत, ठीक आहे, जे जॉब करणारे आहेत, अशा जे आहेत माझे भाऊ बहीण आहेत, त्यांच्यासाठी मग आपण हे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये ठेवतोय ऍप मध्ये, आणि हे किती वेळा तुम्हाला बघता येईल, अनलिमिटेड टाइम. सो असं आहे, लाईव्ह नाही करता आलं तर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये. त्यानंतर दररोज तुमच्याकडून PYQ सॉल्व्ह करून घेतल्या जाईल तेव्हाच शिकवणी सोबत. त्यानंतर तुम्हाला नियोजनासाठी शीट दिल्या जाईल. आणि ही बॅच हायब्रिड मोड मध्ये आहे. जे लोक पुण्याला बॅच लावू इच्छितात त्यांच्यासाठी ऑफलाईन सुद्धा ही बॅच असेल. ओके. आणि जे महाराष्ट्रात दूरस्थ राहतात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यासाठी ऑनलाईन अशा हायब्रिड मोड मध्ये असेल. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे दोन्ही बॅच साठी फक्त आपण 200 विद्यार्थ्यांना चालू केला आहे. यापेक्षा जास्त विद्यार्थी घेतले जाणार नाही. का? तर आपल्याला क्वालिटी मेंटेन करायची आहे यासाठी. त्यानंतर सगळं साहित्य तुम्हाला घरपोच पुरवल्या जाईल तुमच्या ऍड्रेसवर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर. ठीक आहे. फक्त प्रवेश सीमित असल्यामुळे तुम्ही रजिस्ट्रेशन तेवढं तत्काळ करून घ्यायचं आहे. आणि या बॅच मध्ये रंजन सरांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली तुम्हाला 1-to-1 मेंटरशिप मिळणार आहे, जी संपूर्ण टीम करेल. आणि दर रविवारी फॅकल्टी ऍप लाईव्ह द्वारे तुमच्यासोबत काय करेल, डाऊट क्लिअरिंग सेशन घेईल. सो अशा प्रकारच्या ह्या 2 बॅचेस आहेत. कळालं? म्हणजेच मी तुम्हाला सांगितलंय की एक बॅच असेल, ठीक आहे, जी ध्येयपूर्ती आहे, ज्यामध्ये संपूर्ण शिकवणी होईल. आता कोणत्या तारखेला कोणता विषय असेल, कोणत्या फॅकल्टी असतील, हे तुम्हाला लवकरात लवकर 2 दिवसाच्या आत कळवल्या जाईल. मात्र रजिस्ट्रेशन आताच ओपन झाले आहेत. खाली जे अकॅडमीचे नंबर आहे त्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना शिकवणी ऑलरेडी झाली आहे, वाचून झाला आहे सिलेबस, त्यांच्यासाठी मेंटरशिप बॅच आहे, आरंभ नावाची बॅच. ओके. ज्यामध्ये संपूर्ण टीम, त्यांचा अनुभव आणि आतापर्यंत स्टेटचे जे टॉपर्स आहेत त्यांचा अनुभव असा. आणि याहीपेक्षा तिसरा व्ह्यूअर्स आहे जो मार्क्स पेक्षा कमी आहेत, मेन्स साठी इलिजिबल त्यांना वाटत नाही, अशांसाठी आपण मेंटरशिप प्रोग्राम घेऊन येतोय काही दिवसात, ज्याच्याबद्दल तुम्हाला काय केलं जाईल, इन्फॉर्मेशन दिल्या जाईल. सो अशा प्रकारचा एक प्रोग्राम तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, ज्याच्यावर तुम्ही काय करायचं आहे, प्रॉपर वर्क करायचं आहे. आणि निश्चितच तुम्ही जो विश्वासाने भगीरथ सोबत जुळाल तो विश्वास तुमचा राखला जाईल. ठीक आहे. हे तुम्हाला माहिती आहे कितीतरी वर्षांची परंपरा आहे. सो या पद्धतीने आपण याला काय करतोय, घेऊन चालतोय. सो याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करू शकता किंवा अकॅडमीच्या नंबरला कॉल करू शकता. थँक्यू सो मच. कीप स्टडींग. जय हिंद.